फ्रेंड नमस्कार. मी आज आलो आहे सचिन दादांच्या घरी. आणि कोणाच्या घरी? आपल्या खानदेश किंगच्या घरी. मित्रांनो, ही जोडी दिसते तुम्हाला, जोडी ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. तर तुमले तर माहिती आहे बटासले आई जोडी कशी आहे. आई जोडी अशीच आहे ना, बटासले गाणासनी गोडी लावण्याची जोडी आहे. आणि यासनीच सुरू करूयात. मिला दादा नमस्कार. सचिन दादा नमस्कार. जय खानदेश. जय खानदेश. दादा साहेब, आता मी आलोय, मला तुमच्याकडनं आता थोडीशी गोष्ट ऐकायची आहे. मैत्री मैत्री शब्दाचा अर्थ सचिन दादाच्या आवाजात आणि स्वतः सचिन दादांच्या विचारात. मैत्री शब्दाचा अर्थ विचारत हे पा निस्वार्थ एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं ते क्या बात है, क्या बात है, शॉर्टकट. क्या निस्वार्थ क्या बात. सच्चा प्रेम, त्याच मतलब तो. क्या बात. ज्याच्यात काही घेणं देणं न ठेवता जर की ते विश्वास. विश्वास एक मैत्रीचं नातं विश्वासावर यस यस यस. आणि ते खूप माझ्याजवळ असे लोक असे लोक, yes, आज विश्वासानं माझ्यासोबत आहे. आणि दादा इंजिन पुढे चालतंय म्हणजे मागच्या डब्या म्हणता का पुढे जायला असं कधी? नाही, इथे सगळे इंजिन आहे आपल्या ग्रुपमध्ये. डब्या प्रकारच नाही, सगळे इंजिन आहे. तर मित्रांनो, आमचे सचिन दादांचे जिवलग मित्र, परम मित्र बिलादादा तडवी आपल्यासोबत इथे मला योगायोगाने आम्ही आता आलोय. तर त्यांचा एक छोटीशी जुनी एक आठवण सचिन दादाकडून घेतलेला होता. सचिन दादा, तुमची पहिली भेट. आमची पहिली भेट आमच्या पहिल्याच अल्बम बापरे. 2005. त्याच्या पहिले एक दोनदा भेटलो होतो, पण असं काही कामाच्या माध्यमातून मी सहज 2-3 मित्र आहे आणि तिथे बिलाल भेटला असं. पण एक कामातून आम्ही जेव्हा जुळलो ना आराधाचं 2004-5. हा, तर त्यावेळेस पहिलं भाऊचं गाणं लाल लाल म्हणा बैरम लाल, हाई बालंगी ना बालंगपणा. हा, बालंगी आणि मला संगीत करून मीच. तर त्या टायमाला त्या पहिला आवाज सगळा लोकांच्या समोर आला. असं होतं बँड मध्ये किती वर्षापासून गायला. 1990-92 पासून गातोय बँड मध्ये. पण एक सीडीच्या आपल्या गाण्यांच्या माध्यमातून तो 2005-06 मध्ये पब्लिक मध्ये आला. तो मी सारखं सुरुवात अजूनपर्यंत मी सोबतच आहे. वर्षातून 2-4 गाणे आपल्या चॅनलसाठी त्याचे राहतात. आणि अशा माध्यमातून आम्ही सोबत, आपलं काम सोबत आहे, पण रिलेशन जिंदगीभर. त्यालाच करा मग. बिलाल दादा, तुमची आठवण दादासाठी काय खास एक त्यावेळेची आठवण आमची एकदम छान सांगा, म्हणजे मला ऐकायला आवडेल सगळ्यांना. आधीच्या आमच्या ओळख्या पारख्या सगळ्या होत्या. रमजानचा सण होता बा, ईद. त्या दिवशी श्रीकृष्ण चौधरी सरांचा फोन आला. म्हणे बा आपल्याला असं असं करायचंय. तर तसं म्हणे सचिन कुमार सोबत म्हटलं. मग जमलं, ओळख्या आमच्या लयच उलट. मग रमजानचा सण होता, त्या दिवशी मी आलो आणि भेटलो. आमची रसन चालली मग 6 महिने दत्त मंदिरात. अरे बाप, 6 महिने. हो, दादाराव निकम, गुलाब गायकवाड लेखक त्या गाण्यांचे. गुलाब गायकवाड, सचिन दादा आमचे संगीतकार. हे गाणं असं करा, ते गाणं तसं करा. मग ते दादा निकम, गुलाब गायकवाड लय भारी. ते सगळेच गाणे त्यांनी लय भारी. गुलाब भाऊ गायकवाड आपल्या टीम मध्ये जुने लोक अजून किती? हो, सगळेच उठले आता. म्हणजे काय ना, काही आता 20 वर्ष, काही कोणाच्या व्यापामुळे कोणी त्यांचे काम सांभाळतं, कोणी काम चेंज केले बा. हा, थोडे काम चेंज केले, काही. हा, असं पण झालं. व्यवसायाप्रमाणे काही गोष्टी. आणि बिलाल, मी, परत आपला अण्णा सुरवाडे, मग आम्ही कंटिन्यू ते करत राहिलो. समजा आमची टीम कशी आहे ना भाऊ, माहिती का? टिकेला महत्व आहे. मतलब को तुम प्यार न समझो, खुद गर्जों को यार न समझो, सच्चा वही है दोस्त की जिसने जादे के निभाई दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. धन्यवाद. जय खानदेश. एक मिनिट काटायला लागला. मित्रांनो, मैत्रीचं उदाहरण दिलं दादांनी, गाणं गाऊन दाखवलं, सचिन दादांना मन भरून आलं. म्हणजे कोण कसा आहे, जो तसा आहे तो आहे. जो अपने साथ है सचिन दादा, ते आपले साथ है. जो साथ छोड़ चुके हैं वो अपने साथ कभी नहीं थे. तुम्ही देखा ते बटासनी की बिलाल दादा किती छान दोस्ती करता गाणं गायता खडं. आता ते शेच पण आता सचिन दादासाठी आता बिलाल दादा जे पहिलं गाणं तुमचं जे होतं, नाही तर कोणतं बी चांगलं ते म्हणे दाखडा बस. आमले लाईव्ह आनंद वाटे आमले. सर्वात पहिले आमचे रिकॉर्डिंग, पहिली रिकॉर्डिंग बालंगी, नंतर मला मग. हा,
हाय बालंगी ना बालंगापन, हाय बालंगी ना बालंगापन, बालंगी ना बालंगापन, हाय बालंगी ना बालंगापन. म्हणलं कसं सांग हाय दुःख ये मनाई ना बालंगापन, म्हणलं कसं सांग हाय दुःख ये मनाई ना बालंगापन. वांगा लावू मला अन वांगा पेरू मला मग, वांगा पेरू मला मग, अन तोडसन पडना डाला मग, चित्तांग गड दिसू गलाम गलाम, छान म्हणी सुंदर मला मग. मला त्या व्हिडिओ मध्ये मला दाढी मुशी पण नव्हती हं. त्यावेळेस आणि काय अनुभवनी रेकॉर्डिंग कशी करता का संगीत कसं देता का काय कसं करता काहीच अनुभवनी नाही येले ना मला. तर तेव्हा ते काम केले आणि पहिलाच अल्बम देवाच्या कृपेने. तुम्ही दिले का? हो हा. संगीतकार सचिन संगीतकार कुमार हा आणि हिरो पण सचिन कुमार. ह्या दोघी गाण्यांना तर ते बिगर अनुभव असताना हे काम केले पण आपली मायबाप जनता त्यांना डोक्यावर घेतलं. फक्त एक मिनिट भाऊ, टाकून दिली पोहता येत नाही तरी टाकून दिली. आज देऊन आलंय. संगीत एवढा फेमस आहे, विलसना पोऱ्या कोण सर भाऊ, ओके. ते भाऊनी कंपोज केलंय. अरे खाऊ भिलस ना पोऱ्या कोण सर एकलव्य जंगल, ज्याचं संगीत सुद्धा फेमस आहे. मला असं वाटतं 2009चं गाणं आहे आपलं, 8-9चं गाणं, 8-9चं गाणं. लक्षात पण झालं. भिलस ना पोऱ्या कोण सर, आणि दुसरं काय एकलव्य सर मी अनाडी, हा ते एकलव्य सर मी अनाडी अनाडी, दे रे मला धनुष्य शिकाडी. हे 2011-12 संगीतकार आपले गुलाबभाऊ काय? गायकवाड. गुलाबभाऊ गायकवाड. म्हणजे बरेच काम आहे आणि वेळोवेळी जेव्हा हे गाणे समोर आले तेव्हा प्रेक्षकांना प्रेम दिलं, तेच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण आता भेटलात पहा सचिन दादा कुमावतांना. तुम्हाला मित्रांनो एकच सांगेल, अशा सच्च्या हिऱ्यांना आपण आपल्या जवळ बघितलंय तर खरंच सोन्याची किंमत सोन्याला असते. आणि ऑब्विसली गोल्ड इज गोल्ड. सचिन दादा इज बेस्ट. आमचा खरा कोहिनूर, आपला सगळ्यांचा लाडका सचिन दादा कुमावत. आणि आता आपण भेटलो सचिन दादांना आणि बिलाल दादांना. असंच भरभरून प्रेम आता अपकमिंग आमच्या सचिन दादांचे भरपूर असे बिग ब्लास्ट प्रोजेक्ट आहेत दादासाहेब, बरोबर ना? पण ते अजून काही फ्लैश अजून होना बाकी है. तो शहर थोड़ा आराम कर रहा है, अभी जब दहाड़ेगा ना तो सब समझेंगे. तर मित्रांनो, भरभरून असंच प्रेम असू द्या. धन्यवाद. जय खानदेश. धन्यवाद सचिन दादा. तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम. मित्रांनो, हे प्रदीप भाऊ आणि महाजन काका मला भेटायला आले. मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर बऱ्याच दिवसांची इच्छा होती मला भेटण्याची. ते मला आज योग आला भेटण्याचा. तर प्रदीप भाऊ पण खूप सुंदर अँकरिंग वगैरे, त्यांचं लिखाण वगैरे खूप छान आहे. आणि महाजन काकांचं आमच्या सारख्या लहान लोकांवर ते वयानं खूप मोठे, पण त्यांचं प्रेम आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांना आवड आहे या क्षेत्रामध्ये या गोष्टीची. तर मी तुमचं दोघांचं खूप मनापासून खूप धन्यवाद दादा. तुम्ही भेटायला आले, सदिच्छा भेटातली झाली, खूप आनंद झाला. आणि मित्रांनो, सांगू इच्छितो तुम्हाला, सचिन दादांना उत्तरोत्तर अजून यश प्राप्ती आणि उत्तम आरोग्य आणि अजून खूप काही गोष्टी अजून आपल्याला सचिन दादांच्या रूपाने आपलं खानदेश पुढे न्यायचं दादा आपल्या सगळ्यांना. कारण की माहितीये का, तुमची योग्यता जी आहे ती योग्य जागेवरच आहे दादा. तरी आपल्या समस्त खानदेश बाहेरील पण लोक आहेत, त्यांनी पण भरभरून प्रेम द्या. आणि सचिन दादा, तुम्हाला उत्तम आरोग्य, माता राणी चरणी मी अशा अपेक्षा करतो. आणि तुम्ही एवढा वेळ दिला दादा आम्हाला, आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत, असणारच. तुम्ही लागलास आमच्या सोबत लिहून घ्या सचिन दादा. नक्कीच नाही. छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो साथी, मरते दम तक. वाव. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय खानदेश, जय महाराष्ट्र.